नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आज आपण लग्न टॉपिकमधली पुढची लग्न पाहायची आहेत. पण त्याच्यात एक छोटीशी गोष्ट सांगते तुम्हाला. मारुती राय हे रामाचे भक्त हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. एकदा काय झालं, दुपारची वेळ होती आणि रामराय झोपले होते जेवण करून, वामकुक्षी चालली होती आणि सीतामाई काहीतरी करायला त्यांच्या खोलीचं दार लावून बाहेर आले तर मारुतीराय छोटे होते, उड्या मारत आले टन 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 आणि निघाले रामाच्या खोलीकडे. सीतामाईने सांगितलं, श आवाज करू नको, झोपलेत. मग झोपले तर काय झालं? नाही म्हणे, जायचं नाही आतमध्ये, त्यांना जाग येईल. मग तुम्ही कशा चाललाय? त्यामुळे बघ मी लावलाय ना सिंदूर त्यांच्या नावाचा, मी जाऊ शकते. असं कसं? अरे त्यांची झोपमोड होऊ नये म्हणून तुला सांगते, तू जाऊ नको. मारुतीरायांना पटलं नाही, ते बाहेर गेले, अंगभर सिंदूर फासला आणि परत आले. आता मी जाऊ शकतो, मी पण लावला सिंदूर. विनोदाचा भाग सोडला तर याच्यामध्ये काय दिसतं, तर ज्या माणसांच्या जे मनात असतं ते काहीही झालं तरी करून दाखवणार अशी जी लोक असतात ती शनीच्या राशीची किंवा लग्नाची म्हणजे मकर लग्नाची असतात. मकर लग्न हे शनीच्या स्वतःच्या राशीचं लग्न आहे. आता आपण जेव्हा लग्न असं बघतोय जे पर्सनॅलिटी दाखवतं, तर ही रास ही निसर्ग कुंडलीमध्ये, जी निसर्ग कुंडली आपण शिकलोय मेष लग्नाची, त्या कुंडलीच्या दशम स्थानामध्ये येणारं हे लग्न आहे. आपल्या ॲस्ट्रॉलॉजीच्या अभ्यासाचा मूळ उद्देश हा गीतेचा तत्त्वज्ञान जे आहे तोच आहे. कसा? तर अष्टमस्थान हे ट्रान्सफॉर्मेशन म्हणजे मृत्यू आणि रिबर्थला माणसाचं आयुष्य संपलं आणि पुनर्जन्माच्या स्टेजला आलं म्हणजे इथे गूढ ज्ञान माणसाला मिळतं. हा ज्ञानयोग आहे. त्यानंतर अष्टमस्थानानंतर भाग्यस्थान म्हणजे नवमस्थान हे स्थान गुरुच्या संस्काराचं आहे, गुरुवरच्या भक्तीचं आहे. हा आहे भक्तियोग. ज्ञानयोग भक्तियोगानंतर येतो तो कर्मयोग, तो दशमस्थानामध्ये आहे. त्यामुळे ॲस्ट्रॉलॉजी इज फिलॉसॉफीचीच ब्रँच. आणि दुसरी गोष्ट, गीतेचं जे तत्त्वज्ञान भगवान श्रीकृष्णांनी सांगितलं आहे ते समजून घेण्याचा कुंडलीशास्त्र हा एक मार्ग आहे असं म्हणूया. त्यामुळे दशमस्थान हे उदित गोलार्धामधलं शनीचं, स्वराशीचं शनीच्या केंद्रस्थान, अर्थत्रिकोणातलं स्थान आणि पृथ्वी तत्वाच्या राशीचं स्थान हे त्याचे बेसिक कॅरेक्टरिस्टिक्स आहेत. शनी हा ग्रह कसा आहे तर तो कर्माचा आणि दशमस्थानामध्ये मकरेमध्ये तो स्टॅटसचा कारक आहे. स्वतःच्या भोवती असणाऱ्या सगळ्या सहकार्यांना घेऊन तो काम करणारा आहे. त्यामुळे दशमस्थानामधल्या या मकर लग्नाच्या लोकांना स्वतःची क्षमता ही सगळ्यात महत्त्वाची असते. आणि माझी क्षमता काय आहे याचं शनी सतत तपासणी करत असतो. शनी हा संशयी ग्रह आहे. त्याच्यामुळे मकर राशीची माणसं, मकर लग्नाची माणसं यांना संपूर्ण समाधान झालंय असं कामच नसतं. त्यांना स्वतःच्या कामामध्ये पण सतत ते परीक्षा करत असतात स्वतःची पण. त्याच्यामुळे अतिशय गांभीर्याने आयुष्याकडे बघणारी ही रास आहे, कर्मस्थानाची रास आहे. जगात एकही माणूस असा नाही जो कर्म करत नाही. कार्य म्हणजे काहीतरी करत राहणं, सर्व कर्म ही कार्य आहेतच. पण उदित गोलार्धातलं हे स्थान असल्यामुळे वानप्रस्थाश्रमानंतरचं जे दशमस्थानाचं आयुष्य भृगुचक्र पद्धतीत मी दाखवते त्याप्रमाणे इथे चौथी सायकल संपल्यानंतर 58 ते 60 हे वय वानप्रस्थामधलं तुमच्या सकाम कर्मामधून निष्काम कर्माकडे जाण्याचं हे स्थान आहे. आणि या कर्माचा लाभ म्हणजे या कर्माचं धनस्थान, दशमाचं द्वितीय म्हणजे दशमाचं धनस्थान म्हणजे दशमाचं संपत्ती स्थान हे लाभस्थान आहे. या लाभस्थानाचा स्वामी पण शनीच आहे.
मग मकर रास ही आयुष्याकडे गंभीर्याने बघणार नाही तर नवल. अतिशय कष्टाळू, चिकाटी असणारे आणि ठराविक पद्धतीने काम करणारे हे लोक असतात. आपण सिंह रास आणि सिंह लग्नाचं जसं पाहिलं की हे घरामध्ये असताना सुद्धा बाहेरच्याच कपड्यांमध्ये असतात, किंवा असं म्हणू घरातले कपडे आणि बाहेरचे कपडे सारखेच असतात. घरामध्ये गबाळेपणा त्यांना कधीच आवडत नाही. नाटकीयतेने भरलेली रास आहे. मकर राशीचंही तेच आहे, मकर लग्नाचंही तेच आहे, कारण ही कर्माची रास आहे. त्याच्यामुळे ॲटिट्यूड असा आहे की मी सगळीकडे सारखाच दिसलो पाहिजे, ते माझं स्टॅटस आहे, मला लोक काय म्हणून ओळखतात, हे लग्न आहे. त्याच्यामुळे ह्यांना मी कसा दिसतो, माझे कपडे कसे आहेत, माझा चेहरा कसा आहे, हा त्याच प्रकारे दिसलेला आवडतो. लग्नस्थान काय दाखवतं म्हणजे आपल्या डोक्यामध्ये अशी गोष्ट असते की गळ्यामध्ये स्टेथोस्कोप आहे म्हणजे डॉक्टर, काळा कोट घातलाय म्हणजे वकील. तर मकर लग्नाची माणसं जी असतात ना, यांच्या वागण्यामध्ये अतिशय नियमितपणा आणि ते जसे दिसायला पाहिजे तसंच त्यांचे कपडे, चेहरा, गांभीर्याने याला महत्त्व देतात. आणि हे अतिशय कष्टाळू आहेत. आणि कष्टाळू असल्यामुळे आपण यशस्वी होणार का असा संशय नाही, खात्री आहे आपण यशस्वी होणार याबद्दल त्यांना. त्याच्यामुळे हे अतिशय कॉन्फिडंट असतात. ही शनीची रास आहे, सिंह रास रवीची आहे. या दोन्ही राशी एकमेकांच्या जरी शत्रू असल्या तरी रवी आणि शनी यांच्यामध्ये सहधर्मित्व आहे. कशामध्ये तर हे दोघंही प्रचंड डिटर्मिन आणि डिसिप्लिन्ड ग्रह आहेत. नियमामध्ये वागणारे आहेत, नियमबाह्य गोष्टी त्यांना आवडत नाहीत. त्याच्यामुळे शनीच्या मकर लग्नामध्ये माणसं अतिशय मेथॉडिकल असतात. कुठलंही काम वर्षानुवर्ष त्याच पद्धतीने, त्याच स्टेप्सनी, तेवढाच वेळ, तोच ॲटिट्यूड, बदल नाही. बदल कुठे होतो? मकर रास बदल करते कुठे? काळाप्रमाणे हे काम अशाऐवजी असं करायचं आहे तर ते त्यांना मान्य असतं. तुम्ही जर काळाप्रमाणे बदलला नाहीत तर तुम्ही मागे पडता, कारण सृष्टीचा नियम आहे परिवर्तन. त्यामुळे परिवर्तनाला प्रतिसाद देणं हे सगळ्या चरराशी करतात. चरराशी कुठल्या? 1, 4, 7, 10 मेष, कर्क, तूळ, मकर. याच्यामधल्या हा केंद्रस्थान म्हणजे आयुष्याचे स्तंभ असलेलं कर्म आहे. त्याच्यामुळे हे अतिशय मेथॉडिकल पद्धतीने काम करतात आणि त्यांचा हा आजमावलेला मार्ग आहे. म्हणजे समजा एखादं प्रोजेक्ट दिलेला आहे त्यांना, आता त्या प्रोजेक्टचा सगळा आराखडा यांच्या डोक्यात पक्का असतो. आणि शनी हा चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा कारक ग्रह आहे. त्याच्यामुळे कुठलंही काम करायची यांना लाज वाटत नाही अजिबात. म्हणजे मी मोठा साहेब आहे तर मी फाईल उचलणार नाही, हे असले नियम यांच्याकडे नाही आहेत. हा सेवेचा कारक शनी आहे. त्याच्यामुळे मकर राशीच्या माणसाच्या ऑफिसमध्ये पिऊन आहेत का नाहीत याच्याशी त्याचा काही संबंध नाही. तो काम करत असतो. त्यांनी हाताखालच्याला काहीतरी काम दिलेलं असतं, त्याला त्यातलं काहीतरी हवं असतं. हा स्वतःच्या टेबलवरनं उठतो. पहिली गोष्ट, यांना अशा बॅरिकेड्स घालणं मान्य नाही आहे. क्युबिकल्समध्ये काम करणं यांना आवडतं, कारण ते अतिशय सिस्टमॅटिक असतात क्युबिकल्स. आणि तुम्ही जरा डोकंवर केलं की कोण कुठे बसलं तुम्हाला दिसतं. केबिनमध्ये दुसऱ्याच्यापासनं लांब अंतरावर बसणं हे यांना फारसं रुचत नाही, कारण ह्यांना माणसांशी काम करायचं असतं. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे, ॲस्ट्रॉलॉजीमध्ये, कुंडलीमध्ये एकमेकाच्या समोर राशी आहेत. मकर रास आणि कर्क राशीमध्ये 2 गोष्टीत साम्य आहे. खरं बघता कर्क रास चंद्राची आहे, मकर रास शनीची आहे. म्हणजे हे राशीस्वामी एकमेकांचे शत्रू आहेत, पण एकमेकाच्या समोर आहेत
आणि कर्क राशीमध्ये शनीचं पुष्य नक्षत्र चतुष्पाद आहे, ती कर्क राशीची ओळख आहे. आणि मकर राशीमध्ये श्रवण हे चंद्राचं नक्षत्र चतुष्पाद आहे, ही मकर राशीची ओळख आहे. त्यामुळे कर्क राशीची माणसं जशी आई आहे तशी सेवाभावी, मनापासनं दुसऱ्या माणसाबद्दल म्हणजे भावना असणारी आणि कामामध्ये स्ट्रिक्टनेस असणारी असतात. विस्कळीतपणा नाही कर्क राशीमध्ये. सुरक्षितता हा मंत्र आहे कर्कचं पण आणि वृषभ कन्या मकरचा पण. तशी मकर राशीची माणसं ही कामात झोकून देणारी असली तरी ते स्वतः भले 12 नाही 16 तास काम करतील, पण हाताखालच्या लोकांचं मात्र ते अतिशय चांगलं जाणतात. आत्ता सध्या एक टी व्हीवर जाहिरात येते ज्याच्यामध्ये तो एक व्यक्ती अशी दाखवली आहे की ती अतिशय काळजी एकच प्रसंग घेतला आहे की काहीतरी मोठं फंक्शन व्हायचं आहे ऑफिसमध्ये, त्याची तयारी म्हणून खूप ओव्हरलोड काम आहे सगळ्यांना. आणि तो CEO आहे, तोही बाहेर बसून काम करतोय. एवढ्यात तो जो कॅन्टीनमधला माणूस असतो, सगळे अप टू डेट असतात, तो खाण्यापिण्याचं सामान ट्रेमध्ये घेऊन येतो. याला माहीत असतं की त्याच्या घरात काहीतरी घरातल्या माणसांना तब्येतीचा प्रॉब्लेम आहे आणि आता रात्रीचे 8 वाजून गेलेत. तो त्याच्या हातातून ट्रे घेतो. तुम्हाला जायचं होतं ना तुमच्या घरात कोणीतरी, जा तुम्ही मी बघतो. हा CEO असून ट्रे घेऊन सगळ्यांना घेऊन जातो. हे जे आहे ना, याच्यामध्ये हाताखालची माणसं आणि मी यांच्यात काहीही फरक न करणं हे मकर राशीत आहे, कारण ते काळजीवाहू असतात. आई जशी कर्क राशीची काळजीवाहू असते, कर्कच्या समोरची ही रास आहे, त्यामुळे हे अतिशय केअरिंग असतात. त्यांच्या एखाद्या सहकार्याला बरं नसेल तर ते त्यांना माहीत असतं आणि त्याच्याप्रमाणे ते त्याच्याशी वागतात सुद्धा. नाहीतर मी 12 तास काम करतोय, तुम्ही माझे सबऑर्डिनेट आहात, तुम्ही 16 तास केलं पाहिजे, असलं म्हणणं याचं नाही आहे. काम करा. तुम्हाला दिलेलं जे प्लॅनिंगप्रमाणे जो प्रोजेक्ट तुम्हाला दिलाय तो करा, मला आणून दाखवा, मी टिक मारली की झालं. मग तो तुम्ही 2 तासात करता का तुम्हाला 24 तास बसावं लागतं हे तुमच्या क्षमतेवर अवलंबून आहे. हा कामाला माणसं निवडतानाही तशीच निवडतो. त्याच्यामुळे मकर राशीचा जर साहेब असेल, मकर लग्नाचा जर साहेब असेल, तर हाताखालची माणसं ही त्याचा स्वभाव जाणून असल्यामुळे परफेक्टच काम करतात. कारण तो गोड बोलून सांगतो, हे पुसा, परत करा. हे चुकीचं आहे. मी दुरुस्त करणार नाही. कन्या राशीचा साहेब आहे ना, कन्या लग्नाचा, तो म्हणेल आणि इकडे मी करून देतो, कारण तो पण कष्टाळू आहे. वृषभ कन्या मकर हे अर्थत्रिकोण कष्टाळू आहेत. पण शनीचं जे लग्न आहे ना, हे परीक्षा घेणारी आई आहे. गुरु आणि शनी हे दोघंही आई आहेत. गुरु ज्ञानामधून तुम्हाला शहाणं करतो आणि शनी कर्मामधून सराव 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 याच्यामधून शहाणं करतो. त्याच्यामुळे त्यांनी दिलेली एखाद्या प्रोजेक्टची तारीख ठरली आहे तर त्याचं प्लॅनिंगच असं असतं की त्याच्या आधी 4 दिवस आधी सगळं अप टू डेट तयार असलं पाहिजे. प्रेझेंटेशन कसं करायचं हे प्रत्येकाला पूर्ण माहीत असलं पाहिजे आणि त्या दिवशी येताना तुम्ही प्रेझेंटेबल या. नाहीतर आदल्या मिनिटापर्यंत काम करतायत, कुठेतरी अर्धावट टाय गाठ सैल केलेली आहे, कसा खूप अगदी कष्ट करून काम करतोय, घ्या एकदा असं प्रेझेंटेशन, हे असलं त्यांना आवडत नाही. अतिशय डिसेन्सी लागते. डिसेन्सीमध्ये त्यांना लॅविशनेस अजिबात अपेक्षित नाही. तो शुक्र नाही आहे लक्झरीचा कारक, हा शनी आहे. त्याच्यामुळे एक तर मकर रास मकर लग्नाला काळा आणि पांढरा हे 2च रंग आवडतात. त्यांना रंगीबेरंगी गोष्टी आवडत नाहीत, त्या शुक्राला आवडतात. त्यामुळे काळा आणि पांढरा या 2 रंगांमधून सगळ्या गोष्टी व्यक्त करणं त्याची हातोटी आहे. आणि म्हणून उजेड आणि प्रकाश ह्या 2 माध्यमातून माणूस काहीही करू शकेल. खरी गोष्ट आहे. मधले 7 रंग आहेत, हे सगळे एकत्र गेले की पांढराच होतो. काळ्या आणि पांढऱ्यामध्ये सगळे रंग आहेत. म्हणून ह्यांच्यामध्ये काळजीवाहूपणा आहे, अतिशय रिलायबल आहेत. आणि ही चरराशी असल्यामुळे कधी कधी असं होऊ शकतं की आपण 5 वर्षापूर्वी असाच प्रोजेक्ट केला होता, अमक्या कंपनीसाठी काम केलं होतं, आता परत
त्यांचंच आपल्याकडे त्याच प्रकारचा प्रोजेक्ट आलाय तर तो तसाच होईल हे बरोबर नाही. काळाप्रमाणे माणसांनी बदललं पाहिजे. ही फ्लेक्झिबिलिटी चरराशी असल्यामुळे त्यांच्यामध्ये असते. आणि शनी असल्यामुळे वर्कोहोलिक असतोच आणि अर्थातच तो इतका मेथॉडिकल, इतका वर्कोहोलिक, त्यामुळे इतका परफेक्शन असतं त्याचं की त्याला कोणी हरवू नाही शकत किंवा त्याच्या कामात कोणी खोट नाही काढू शकत. कारण इथे शनीची ही मकर रास जी आहे ही रवीच्या नक्षत्राला सुरू होते. उत्तरा फाल्गुनी 2, 3, 4 चरण शनीची मकर लग्नाच्या पहिल्या नक्षत्राची ही 3 चरण आहेत. त्याच्या पुढे येणारं श्रवण नक्षत्र 1, 2, 3, 4 आणि नंतर धनिष्ठा 1 आणि 2 असं मकर राशीची व्याप्ती आहे. लग्नामध्ये हीच नक्षत्र येतात. यांच्यामध्ये पृथ्वी तत्वाची रास असल्यामुळे अतिशय प्रॅक्टिकल, कॉन्झर्वेटिव्ह, रिझर्वड यांच्याबद्दल असा एक गवगवा असतो की हे अति रिझर्वड आहेत. आगाऊ म्हणत नाही यांना कोणी. आगाऊ हा शब्द कोणासाठी आहे? टिपिकल सिंह राशीसाठी आहे. सिंह रास, सिंह लग्नाची माणसं यांना इगो असतो म्हणून ती आगाऊ असतात, दुसऱ्याला कमी लेखतात. प्रोव्हायडेड रवी उत्तम आहे कुंडलीमध्ये. आणि शनीची मकर रास किंवा मकर लग्न आहे ना, यांचा दबदबा असतो लोकांमध्ये. कारण यांना कोणी चुना नाही लावू शकत की हे तुझं चुकलं आहे याचं. यांना प्रत्येक गोष्ट माहिती आहे. हो, हे तळापासून वरपर्यंत सगळं त्यांनी स्वतः केलं आहे. काय तुम्ही त्यांना फसवणार? ज्यांच्या दशमात शनी आहे अशी माणसं स्वतःचा बिझनेस करतात. दशमात शनी, दशमात चंद्र, तृतीयात शनी, तृतीयात चंद्र, तृतीयात रवी, स्वतःचा बिझनेस करा. पण हा शनी प्रत्येक पायरीतून वर आलेला आहे कारण तो चतुर्थ श्रेणी कर्मचार्याचा कारक ग्रह आहे. आणि म्हणून यांनी केलेल्या कामामध्ये ही स्टेज राहिली आहे का शोधून सापडणार नाही चूक. कारण त्यासाठी ते झटलेले असतात. अर्थक त्रिकोणातली रास असल्यामुळे ॲसेट मॅनेजमेंट ही यांची स्वतःची असते. मकर रास, कुंभ रास, सिंह रास आपला पैसा दुसऱ्याच्या हातात देणं त्यांना मान्य नाही. त्याला काय माहिती माझ्या पैशाची मॅनेजमेंट, मला कळते. आणि त्याच्यामुळे शेअर्समध्ये पैसे गुंतवणं यांना फारसं रुचत नाही. खरं बघितलं तर बुध यांचा मित्र आहे. बुध शेअर्सचा कारक आहे, शेअर आणि स्टॉक एक कमी म्हणजे स्टॉकच्या इन्व्हेस्टमेंटचा. पण यांना ती गोष्ट फारशी रुचत नाही कारण पैसा यांना फार आवडतच नाही. पैशासाठी एक कामच करत नाहीत. दशमस्थान अर्थत्रिकोणातलं स्थान आहे पण दशमस्थानात पैसा मिळतो का? दशमस्थान कर्म करतं. त्याच्यामधनं मिळणारा लाभ हा एकादशात मिळतो कुंभ राशीत आणि तो टँजिबल किंवा इनटँजिबल. जेव्हा तो निष्काम कर्म असतं तेव्हा आत्मिक समाधानाचा इनटँजिबल लाभ जो पंचमात पूर्वसंचिताच्या रूपाने जमा होतो. सजगतेने केलेल्या प्रयत्नामुळे हे यश मिळवतात. सजगता म्हणजे कशी? तर समजा एखादा प्रोजेक्ट असा आहे की जो बाहेर जाऊन काहीतरी काम करायचं आहे. आता तुमच्या एन्व्हायरमेंटमध्ये तुम्ही ज्या प्रदेशात राहता तिथे जर अनसर्टन्टी आहे तर यांच्याकडे नेहमी प्लॅनिंगच्या 2 वेज तयार असतात, 2 प्लॅनिंग तयार असतात. हे असं नाही झालं तर हे असं करूया, गोंधळ माजत नाही. एक तर मकर राशीची नक्षत्र ही राहूतनं पुढे आलेली नाहीत, ही शुक्रातून पुढे आलेलं रवी आणि रवीचा पुढचा भाग हा इथे आलेला आहे. त्याच्यामुळे सरकारी कामामध्ये हे असतात. रवी आणि शनी हे दोघंही सेंट्रल गव्हर्नमेंटचे कारक आहेत, त्यामुळे सरकारी कामात हे असतातच, उत्तम करतात. रवीच्या नक्षत्रामध्ये शनीची रास सरकारी कामात वाकबगार असते. त्याच्यामध्ये आवश्यक असणारी थोडीशी नाटकीयता, प्रसंगोपात यांच्यामध्ये असते कारण तिची गरज आहे. कामामध्ये काय असण्याची गरज आहे ते सगळं यांच्याकडे असतं. मग पुढे उत्तरा नक्षत्रामधून पुढे जात असताना हे नक्षत्र रवीचं असल्यामुळे शनी आणि रवी एकत्र प्रचंड वर्कोहोलिकपेक्षा प्रचंड शिस्त आणि पॉझिटिव्हिटी. रवी हा निगेटिव्हिटी आणत नाही. रवी म्हणजे प्रकाश आहे. त्यामुळे या नक्षत्रामध्ये ते नक्कीच यशस्वी होणार, पुढे जाणार, 1 नंबरला जाणार नक्की असतं. पुढचं जेव्हा चंद्राचं नक्षत्र येतं याच्यामध्ये चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे.
रवी हा कीर्तीचा कारक आहे, लोकप्रियता आणि कीर्ती. चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे. हस्त नक्षत्र जसं कन्यामधलं सल्लागार आहे, तसं मकरेमधलं श्रवण नक्षत्र हे कानावर पडणारं आहे. त्याच्यामुळे सबऑर्डिनेट्स किंवा आपल्या तोडीसतोड असणाऱ्या लोकांचे अनुभव ऐकणं ही कपॅसिटी यांच्याकडे आहे. ही फार चांगली गोष्ट अशी आहे की दुसऱ्या माणसाचं बोलणं ऐकायला आहेच कोण आजकाल, जो तो आपलं लावतो. दुसऱ्याचं ऐकून बऱ्याच गोष्टी सुकर होतात हे यांना माहीत आहे. की तुम्ही नवीन ऑफिसमध्ये समजा एखादा प्रोजेक्टमध्ये तुम्ही मॅनेजर आहात, नवीन ऑफिस आहे तुमचं, आणि त्या ऑफिसचं एन्व्हायरमेंट प्रोजेक्ट प्रेझेंटेशनच्या वेळेला कसं असेल हे आधीच्या लोकांकडनं ऐकून तुम्हाला ऑलरेडी माहीत असेल, तर तिथले कमीपणा तुम्हाला माहीत असतो. तुम्हाला माहीत असतं इथली साऊंड सिस्टीम चांगली नाही आहे, किंवा इथल्या प्रकाश योजनेसाठी कमी पडतात, इथे पडदे चांगले नाही आहेत. आपल्या प्रेझेंटेशनमध्ये कशाची अडचण होऊ शकेल हे दुसऱ्याच ऐकून आधीच जर कळलं तर त्यांचं प्रेझेंटेशन उत्तम होणार. यात वाद कुठला? हा लिसनिंग कपॅसिटी मकर राशीमध्ये, मकर लग्नामध्ये फार उत्तम असते, प्रोव्हायडेड कुंडलीमधला रवीच्या नक्षत्र असेल तर शनी आणि रवी, चंद्राच्या नक्षत्रात असेल तर शनी आणि चंद्र उत्तम असले पाहिजेत. मग यांना चंद्र हा लोकप्रियतेचा कारक आहे, तर हे जेव्हा काम करतात ना, किंवा दुसऱ्याला दाखवतात किंवा एखाद्या कामाची सुरुवात करतात, त्यांना माहीत असतं की आपला स्वभाव संशयी आहे, आणि त्याच्यामुळे समोरची व्यक्ती कितीही हुशार असली तरी आपण तिच्या कामामध्ये शंका घेतोय यांचं यांना पण कधी कधी आवडत नाही. हे स्वतःच्या कामाचे स्वतः टीकाकार असतात. उत्तरा नक्षत्र तर आहेच टीकाकार, कारण तो सूर्यप्रकाशा इतकं स्वच्छ त्यांना दिसतं, लपत नाही काही, काळेपणा काही नाही, आणि त्याच्यामुळे दुसऱ्याची चूक यांना लगेच दिसते. आणि रवी हा सार्वभौम आहे, इगो आहे, तो का बोलणार नाही, तो राजा आहे, तो बोलतो लगेच. त्यांना स्वतःची चूक पण दिसते मकर राशीला. हे त्याच्यामुळे यांना मुळात शनी हा संशयी ग्रह असल्यामुळे स्वतःच्या डोळ्यातलं कुसळ पण त्यांना दिसतं, आणि दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ मुसळा एवढं दिसतं उत्तरा नक्षत्रात. त्याच्यामुळे यांच्या कामामध्ये परफेक्शन आणण्यासाठी या शंकांचं निरसन करणं हे खूप महत्त्वाचं असतं. ही मेथॉडिकल कामाची पद्धत हे कधीही सोडत नाहीत. यानंतर यांच्या आपण जेव्हा व्यक्तिशः बघतोय तेव्हा या लग्नाच्या माणसांना जोडीदार हा अतिशय पारखून घेतलेला असतो. संशयी स्वभाव असल्यामुळे यांना समोर येणारी व्यक्ती अनेक लोकांची पारख केलेली असल्यामुळे हे फसत नाही. त्यांना माणसांची जाण आहे, माणसांची पारख चांगली आहे. ही पारख असल्यामुळे त्या व्यक्तीला बरोबर जोखतात, आणि प्रथमदर्शनी व्यक्ती आवडणं हे खूप महत्त्वाचं असतं जोडीदाराच्या बाबतीत. यांना समाजातली पोझिशन आणि आर्थिक परिस्थिती हे दशमस्थानाचं मुख्य काम आहे, कारण हे स्टेटसचं स्थान आहे आणि अर्थत्रिकोणातलं स्थान आहे. अर्थत्रिकोणातलं स्थान असल्यामुळे आर्थिक स्टेटस हे महत्त्वाचं आहे. आपण तसे दिसलो पाहिजे म्हणून फक्त ब्रँडेड गोष्टींनाच अर्थ आहे असा त्यांचा ठाम समज असतो. कारण ज्या गोष्टी ब्रँडेड नाहीत त्याच्यामध्ये सुरक्षितता नाही. सुरक्षित नसलेली कुठलीही गोष्ट यांना आवडत नाही. सुरक्षितता हा जगण्याचा मंत्र असतो. म्हणून अचानक रिस्क घेणं, अचानक काहीतरी करणं यांना नको आहे. रिस्क घेणाऱ्या राशी मेष, सिंह, धनु आहेत, हे नाहीत. ह्या चर राशी आहेत, पण या अर्थत्रिकोणातल्या, आणि ही तर केंद्रस्थानातली रास आहे, त्यामुळे मूळ पाया आहे आयुष्याचा, कर्म हा. म्हणून यांना आर्थिक परिस्थिती, सामाजिक पोझिशन उत्तम आणि सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असलेल्या हव्या असतात. त्यांना मकर राशीचं आपण एक छोटासा असा शब्द मी म्हणणार आहे की तो तुम्हाला पुढे समजणार आहे. भावात भवम ही दशमस्थानामधली रास आहे, त्यामुळे सप्तमस्थाने त्याचं भावात भवम आहे. म्हणून समाजाभिमुख असतात हे लोक. मुळात ही कर्माची रास आहे, उदित गोलार्धातली आहे. हे कर्क राशीसारखे लोकांच्यात वाहून घेणारे समाजसेवक नाहीत, पण समाजासाठी काहीतरी करण्यासाठी आपण समाजाचं देणं लागतो ही भावना त्यांच्यामध्ये असते. आणि या भावनेतून वागणारी पुढची शनीची रास आहे कुंभ. यापुढे आपण ते बघूया. त्याच्या आधी
या चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या आपल्या कुणाच्या राशी, कुणाची लग्न तुम्हाला बरोबर पटली आहेत, पुढची लग्न आपल्या बायकोचं झालं आहे, आपलं व्हायचं आहे, पुढचं कदाचित तुमचं असू शकतं. त्यामुळे सबस्क्राईब करा. पुढच्या भागात भेटूया. बाय बाय.